रामटेक महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांची संपत्ती किती? आमदार ते खासदार पारवेंची तब्बल कोट्यावधींची संपत्ती आहे. मंडळी, महाराष्ट्रात निवडणुकाच्या फक्त तारखा जाहीर झाल्यात. प्रचाराचा धुरळा अजून उडायचा बाकी आहे. पण त्याच्या आधीच धुरळा उडाला तो आरोप प्रत्यारोपांचा. विषय आहे रामटेक लोकसभेचा. इथले सध्याचे खासदार आहेत शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमाने. पण त्यांच्या विरोधात होत असलेल्या तक्रारींमुळे यंदा त्यांचं तिकीट कापलंय. शिवसेनेकडून तिकीट मिळालं राजू पारवे यांना. उमेदवारी अर्ज भरण्याच्या 2 दिवस आधीच त्यांनी काँग्रेसला सोडून शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं आणि शिवसेनेच्या तिकिटावर रामटेकमधून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. विरोधात होत्या काँग्रेसकडून रश्मी बर्वे. नाव घोषित झाल्यापासूनच रश्मी बर्वे प्रचाराच्या कामाला लागल्या होत्या. पण उमेदवारी अर्ज भरल्याच्या दुसऱ्याच दिवशी जात वैधता पडताळणी समितीने रश्मी बर्वेंचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं. काही वेळात निवडणूक आयोगानं त्यांचा उमेदवारी अर्जही रद्द केला. परिणामी रश्मी बर्वे या मैदानातून बाहेर पडल्या. त्यांच्या बदल्यात निवडणूक लढणार काँग्रेसकडून त्यांचे पती श्याम बर्वे. आता अशी सगळी धावपळ सुरू असतानाच अनेकांना प्रश्न पडला की शिवसेनेकडून लढणाऱ्या राजू पारवेंची नेमकी संपत्ती तरी किती आहे? याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढील काही मिनिटात पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रगती देसाई आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत. व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा. लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदवाराला एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं. त्यात उमेदवाराची संपूर्ण माहिती दिलेली असते. म्हणजेच काय तर उमेदवार कुठे राहतो, त्याची संपत्ती किती, त्यांच्या पत्नीची संपत्ती किती, त्यांच्या अपत्यांकडे किती संपत्ती आहे, थोडक्यात काय तर जंगम मालमत्ता किती आणि स्थावर मालमत्ता किती याची संपूर्ण माहिती उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे द्यावी लागते. याच्या सोबतच उमेदवारावर कोणता गुन्हा दाखल आहे का आणि असेल तर तो कोणत्या स्वरूपाचा आहे, त्या उमेदवाराचा व्हॉट्सअप नंबर, सोशल मीडिया हँडल्सची सर्व माहिती उमेदवाराला सादर करावी लागते. आता यातील राजू पारवे यांनी कोणती गोष्ट सादर केली आहे त्यावर एक नजर टाकू. राजू पारवे ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरायला गेले होते तेव्हा त्यांच्याकडे 5 लाखांची रोख रक्कम होती. पारवेंच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भिवापूरच्या शाखेतील एका खात्यात 5 लाखांची रक्कम FDच्या स्वरूपात आहे, तर दुसऱ्या खात्यात 8,29,277 इतकी रक्कम आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमरेड शाखेत 23,443 रुपये आहेत, तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कॅश क्रेडिट खात्यात 45,151 रुपये आहेत. आयडियल नागरी पतसंस्थेत 50,000 रुपये आहेत. श्रीराम चिट फंडात 1,11,73,611 रुपये आहेत. बँक ऑफ इंडियाच्या उमरेड शाखेत 10,39,184 रुपये आहेत, तर बँक ऑफ इंडियाच्या भिवापूर शाखेत 3,913 रुपये आहेत. श्रीकृष्ण बँक भिवापूरमध्ये 17,300 आणि 2,940 अशा 2 रकमा आहेत. राजू पारवे यांनी पॉलिसीमध्ये अनेक पैसे गुंतवले. आतापर्यंत रिलायन्स लाईफ इन्शुरन्सच्या 4 वेगळ्या पॉलिसींमध्ये अनुक्रमे 37,500, 25,000, एका पॉलिसीमध्ये 10 लाख आणि दुसऱ्या पॉलिसीमध्ये 10 लाख रुपये गुंतवले. तर इतर पॉलिसी म्हणजेच मॅक्स न्यू लाईफ पॉलिसीमध्ये 25,000, ING लाईफ इन्शुरन्समध्ये 1,11,570 रुपये, एक्साइड लाईफ इन्शुरन्समध्ये 5,81,990 रुपये, स्टार युनियन लाईफ इन्शुरन्समध्ये 2,75,000 रुपये आणि श्रीराम लाईफ इन्शुरन्समध्ये आतापर्यंत 1 लाख रुपये पारवे यांनी गुंतवले आहेत. पारवे यांनी दुसऱ्या व्यक्तींनाही उधारी दिली. ती किती आहे त्यावरही एक नजर टाकू. स्वतःचेच बंधू चंद्रशेखर पारवेंना 7,86,000 रुपये, गजानन राऊत यांना 80,000 रुपये, जगपाल वैद्य यांना 3 लाख रुपये, जावेद पठाण यांना 2 लाख रुपये, राकेश नौकरकर यांना 2 लाख रुपये, रामकृष्ण दुर्गे यांना 5 लाख रुपये, वॉली डेव्हलपर्स यांना 2,50,000 रुपये, तर VN पारवे यांना 1 लाख रुपये उधारी पारवे यांनी दिली आहे. राजू पारवे यांच्याकडे 15,55,986 रुपयांचे 250 ग्रॅम सोनं आहे. तर शेती आणि निवासी इमारत यांच्या स्वरूपात 1,69,70,968 रुपयांची संपत्ती पारवे यांच्याकडे आहे. राजू पारवे यांच्या नावावर कर्ज किती आहे तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बँक ऑफ इंडिया मधून गृह कर्ज 9,89,762 रुपये आहे, तर तारण कर्ज 19,78,618 रुपये आहे.
पारवेंच्या नावावर पीक कर्ज 1,73,903 रुपये आहे, तर दिलीप सोनटक्के या गृहस्थाचं 2 लाख रुपयांचे कर्ज पारवेंवर आहे. म्हणजेच एकूण 33,42,283 रुपयांचं कर्ज राजू पारवे यांच्या नावावर आहे. राजू पारवे यांच्या नावावर पूर्वेश ऑटोमोबाईल्स आणि बालाजी बार अँड रेस्टॉरंट हे 2 उद्योगही आहेत. आता राजू पारवेंच्या पत्नी सुषमा पारवे यांच्याकडे किती संपत्ती आहे त्यावरही एक नजर टाकू. राजू पारवेंनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी पत्नी सुषमा पारवे यांच्याकडे 2,50,000 रुपये रोख होते. त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात 3,725 रुपये आहेत, तर 4,89,192 रुपयांचं 82 ग्रॅम सोने सुषमा पारवे यांच्या नावावर आहे. सुषमा पारवे यांच्या नावावर एकूण शेत जमीन 2,59,13,287 रुपयांची आहे. राजू पारवे यांची मुलगी दीप्ती पारवे हिच्या नावावर एक होंडा ऍक्टिवा आणि महिंद्रा थारची नोंद आहे. त्यांची एकूण किंमत 18,13,402 इतकी होते, तर तिच्या बँक खात्यात 5,985 रुपये आहेत आणि मुलगी दीप्तीवर युनियन बँक ऑफ इंडिया मधील 16 लाखांचं कर्ज आहे. राजू पारवे यांचा मुलगा ऋतिक पारवेच्या नावावर एक रॉयल इनफील्ड बुलेट आहे, जिची सध्याची किंमत 2,40,000 इतकी होते, तर बँक खात्यात 22,522 रुपये आहेत. शेवट कोट्याधीश असलेले राजू पारवे यंदा शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर रामटेक लोकसभेच्या मैदानात उतरलेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांचे पती श्याम बर्वे निवडणूक लढतील. बाकी या निवडणुकीत कोण गुलाल उधळेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.